येशू 12 वर्षाचा असताना एका मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये जाऊन संभाषण करतो आणि गुरुजनांना प्रश्न विचारून त्यांना थक्क करतो 12 वर्षाचा. आणि मग त्याचे आई वडील त्याला शोधतात. येशू कुठं 3 दिवसाची वाट चालून ते जातात आणि पाहतात तो मंदिरामध्ये त्या धर्मगुरूशी त्या गुरु लोकांना प्रश्न विचारत आहे, थक्क करत आहे. आणि मग म्हणतात, बाबा अरे आम्ही तुझी वाट पाहतो, आम्ही घाबरून गेलो, तू कुठं आहेस काय आहेस आम्हाला संबंध नाही, आम्ही परेशान झालो, असं कसं झालं. तो म्हणतो, मी माझ्या बाबाच्या घरात असावं असं तुम्हाला बरं वाटत नाही का? काय म्हणतो तो, माझ्या पित्याच्या घरात मी असावं हे तुम्हाला बरं वाटत नाही का? आणि मग त्या वेळेपासून आम्ही पाहतो योसेफाचा पत्ता कट झालेला आहे. योसेफ गायब झालेला आहे. येशोबाचा जन्म कुठं झाला हे माहित नाहीये, येशोबाचा मृत्यू कुठं झाला हे माहित नाहीये. लक्षात घ्या प्रियानो, अत्यंत महत्वाचं आहे. योसेफाने इतिहास लिहिला नाहीये, तर योसेफाने इतिहास सुरक्षित ठेवलेला आहे. हालेलुया. सुरक्षिततेने इतिहास ठेवलेला प्रियानो. आम्ही पाहतो की योसेफ जो आहे ना, हा पडद्या आडचा हिरो आहे आणि तो हिरो असा आहे की लीन, नम्र, आज्ञाधारक आणि देवाचं भय धरणारा असा एक धार्मिक पुरुष त्या ठिकाणी आहे. पडद्या आडचा लक्षात घ्या. म्हणून योसेफ हा राजा नव्हता, योसेफ हा भविष्यवक्ता नव्हता, योसेफ हा काहीच नव्हता. परंतु त्याचा मृत्यू कसा झाला, केव्हा झाला, त्याचा जन्म काही माहित नाही. फक्त आणि फक्त परमेश्वराने येशूची सेवा, मरियेची सेवा करण्यासाठी फक्त योसेफाची निवड केली. जशी मरियेची निवड केली निष्पाप निष्कलंक, येशूचा जन्म तिच्या उदरी व्हावा म्हणून तशीच त्यांनी त्याची निवड केलेली आहे. लक्षात घ्या प्रियानो, आम्ही पाहतो की कोणीही येशू होऊ शकत नाहीये, परंतु योसेफ मात्र होऊ शकतो.